हे रेल्वे गेट बीट हे आढळून कामं केलीत. नाही, अमोल कोल्हे इकडं कधी फिरकलेलं नाही. बोलले फक्त मालिकेपुरतेच मर्यादित राहिले. जास्त काम म्हणजे शिवाजीराव आढळराव पाटील यांनीच केलेलं आहे. ते अभिनेता म्हणूनच योग्य आहेत. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा. नमस्कार. फॉर द पीपल न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतोय, ज्या ठिकाणी शिवाजीराव आढळराव पाटील आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यात प्रमुख लढत आहे आणि त्यासाठी आपण सध्या हवेली तालुक्यात आहोत. या तालुक्याचा काहीसा भाग हा शिरूर लोकसभा मतदारसंघात होतो. तर इथल्या मतदारांशी आपण चर्चा करणार आहोत. या मतदारसंघात नेमकी हवा कुणाची, शिवाजीराव आढळराव पाटील की डॉक्टर अमोल कोल्हे, याविषयीचं त्यांचं मत जाणून घेणार आहोत. दादा, काय वाटतं? शिरूर लोकसभा मतदारसंघ आहे, शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे असा थेट सामना आहे. कोणाला जास्त मतदान होईल, कोणाची हवा आहे? हवा तर मोदींचीच आहे आणि मोदींच्या महायुतीचा जो काही उमेदवार असतील, आमच्या इकडे तर आढळरावदादांचेच काम होणार आहे इकडून. मग आढळराव कोल्हे नेमके तुमच्या मतदारसंघात या साईडला येताना दिसले का? आलेच नाहीत, कधीच आले नाहीत. त्यांनी काही निधी दिला नाही. हे रेल्वे गेट बीट हे आढळून कामं केली चांगली. मग मतदान जास्त कोणाला होणार आहे? आढळलं. नाही, अमोल कोल्हे इकडं कधी फिरकलेलं नाही आहे आणि त्यांचा सहवासही लागलेला नाही इकडं. आमचं मते कसं आहे माहिती आहे का, शिवाजीराव आढळराव पाटलांचं इकडं जास्त सहकार्य आहे. त्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलेलं आहे आणि आम्हाला त्यांचाच अभिमान वाटतो. यापूर्वी 10 वर्ष शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून आढळरावांनी काम केलं. गेल्या 5 वर्षात अमोल कोल्हेंनी केलं. कोणी जास्त काम केलं असं वाटतंय? जास्त काम म्हणजे शिवाजीराव आढळराव पाटील यांनीच केलेलं आहे. अमोलराव कोल्हे इकडं आधी फिरकलेच नाही. कोणाची हवा आहे? शिरूर लोकसभा मतदारसंघात आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यात थेट सामना आहे. कोणाला जास्त मतदान होईल? अमोल कोल्हे उरुकांच्या शहरमध्ये कधी आले नाही. मग आमदार आपले शिवाजीराव आढळराव यांची हवा आहे. मग शिवाजीराव आढळरावांना जास्त मतं होतील? हो हो नक्कीच. याच्या आधी ते खासदार होते, ते यायचे का उरुकांच्या? हो काय मिळते. आपल्यासोबत काही महिला मतदार देखील आहेत. ताई, शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटील आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यात सामना रंगतोय. कुणाची हवा आहे, कुणाला जास्त मतदान होईल, काय वाटतं? आढळराव पाटलांना. का? ते कार्यकर्तेच म्हणजे खूप कामं केल्यात गोरगव्या गरिबांचे. याच्या आधी ते 10 वर्ष आढळराव पाटील खासदार होते, आता अमोल कोल्हे खासदार आहेत. अनेक जण असं म्हणतात की अमोल कोल्हे तुमच्या मतदारसंघात दिसलेच नाही. आढळराव दिसायचे का? हो दिसायचे. मावशी, शिरूर लोकसभेमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील हे लोकसभेची लढाई लागतात. काय वाटतं, कोण जिंकल, कोणाला जास्त मतदान होईल? आढळराव पाटील. आढळराव पाटील. कारण ते सारखं इकडे फिरतात वगैरे. अमोल कोल्हे दिसले का 5 वर्ष? नाही दिसले. आणखी काही मतदारांशी संवाद साधूयात. दादा, शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे एकमेकांना भिडत आहेत. कोणाची हवा आहे, कोणाला जास्त मतदान मिळेल? आढळराव पाटील. कारण काम खूप केलं चांगले. आढळराव कारण त्यांनी कामं भरपूर केलेली आपल्या इकडे उरुगांजनमध्ये, त्यामुळे शक्यता त्यांचीच आहे जास्त करून. तुम्हाला काय वाटतं? आढळराव. काका, तुम्ही जुने जाणते मतदार आहात असं म्हणू शकतो. बरेच वर्ष तुम्ही शिरूर लोकसभा मतदारसंघात आहात. काय वाटतं, शिवाजीराव आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे कोण चांगले खासदार आहेत? खासदार आढळराव पाटील चांगले आहे. आढळराव पाटील 2-3 वेळा निवडून आले, त्यांनी भरपूर कामं केली. कोल्हे काही दिसतच नाही या कामात. आता गेल्या 5 वर्षात तुम्ही अमोल कोल्हेंचं काम पाहिलं, त्याच्या आधी शिवाजीराव आढळराव पाटलांचं काम केलं. कोण जास्त तुमच्या मतदारसंघात येऊन ज्यांनी लोकांची जास्त कामं केलीत, असा माणूस कोण आहे? असा माणूस आढळराव पाटील आहे. त्यांनी जास्त कामं केली शिरूर भागात. यावर्षी पण शिरूरमधनं येतील का निवडून? येतील. आढळराव पाटलांचं काम होईल, त्यांना जास्त मतं मिळतील. पण असे कोणते मुद्दे आहेत ज्या मुद्द्यावर तुम्ही आढळरावांना मतदान करणार आहे? आम्ही मागच्या वेळेस मतदान केलं, राष्ट्रवादीला मतदान केलं, कोल्हेंना मतदान केलं. कोल्हे फक्त मालिकेपुरतेच मर्यादित राहिले. ते अभिनेता म्हणूनच योग्य आहेत आणि सिरियलमुळं ते घराघरात पोचले होते, त्यामुळं लोकांनी केलं मतदान. पण ह्यावेळेस काय ते 5 वर्षात आलेच नाही. ते त्यांच्या कामाच्या ह्याच्यातच व्यस्त झाले. वैद्यकीयचे काही कामं असतील, कोल्हेंना का फोन केला की त्यांचे PA म्हणा कोण काय उत्तर देतच नव्हते अजिबात. आणि इकडं आढळरावदादांच्या इकडं कामाचं सांगितलं की ते लगेच लेटर पाहिजे असतील, ते लेटर काय वैद्यकीय कक्षाच्या मार्फत कामं भरपूर कामं केलेत त्यांनी. खासदार नसताना बी त्यांनी आमच्या गावाला एक
50-60 लाख रुपये दिले तिथं. अनेक जण अनेक मतदार हा आरोप करतायत की डॉक्टर अमोल कोल्हे आमच्या मतदारसंघात फिरकले नाहीत, आमची कामं त्यांनी केली नाहीत. तुम्ही याशी सहमत आहात का? आणि शिवाजीराव आढळराव पाटील यापूर्वी खासदार होते, ते किती वेळा आले होते? आले होते, बरेच वेळ आले होते, भरपूर वेळा. ते इथंच राहिले आहेत ना. पाटील येईल 100%. आढळराव पाटील काय का असं का वाटतं? लय कामं केली त्यांनी, लय स्वच्छ कामं केली. तुमच्या तालुक्यात शिवाजीराव आढळराव पाटील जास्त दिसतात का अमोल कोल्हे जास्त दिसले? नाही, आढळराव पाटील. सध्या आपण शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतो. यावेळी आपण हवेली तालुक्यातील विविध ठिकाणी जाऊन मतदारांना नेमकं काय वाटतं, यात शिरूर लोकसभेमध्ये नेमकी हवा कुणाची आहे, शिवाजीराव आढळराव पाटील का डॉक्टर अमोल कोल्हे, याविषयीचं त्यांचं मत जाणून घेतलं. याविषयीचं तुमचं मत खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करा. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी प्रणव ढमाले, फॉर द पीपल न्यूज, शिरूर.